सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत? मजेत. सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मजेत आहात ना सर्वजण? तर आज 24 डिसेंबर हो की नाही, आणि उद्या आहे ख्रिसमस, तुम्हाला आहे सुट्टी. तर आपण सर्वजण उद्या सुट्टीची वाट पाहत आहोत, हो ना? उद्या खूप मजा करायची आहे. तर आज आपण खूप छान अभ्यास करूया, म्हणजे उद्या आपल्याला खूप छान मजा करता येईल. तर मुलांनो, आजच्या या मराठीच्या पाठामध्ये मी रेखा गायकवाड आणि माझी सहकारी आणि मैत्रीण श्रीमती निलिमा चौधरी आम्ही आपल्या या आजच्या पाठामध्ये सर्वांचे स्वागत करीत आहोत. चला तर मुलांनो, करूया सुरुवात. हो. चला, इथे तुम्हाला मी एक उतारा दिलेला आहे, काही संवाद आहे. हा, बघूया आपण काय आहे तो संवाद. बघा, घरी पाहुणे येणार आहेत आणि सासूबाई सुनेला स्वयंपाक करायला सांगतात. मुलांनो, घरी पाहुणे येणार आहेत आणि सासूबाई सुनेला स्वयंपाक करायला सांगतात. आता दोघींचा संवाद काय चाललाय पहा बरं. सासूबाई म्हणतात, सुनबाई उद्यांचा पाहुणचार चांगला कर हो. यावर सुनबाई म्हणतात, सासूबाई अहो, माझा माहेरचं मोठं घराणं आहे. सासूबाई त्याच्यावरती काय म्हणतात बघा, मी वाचले हा बाळांनो, तुम्ही फक्त लक्ष द्या. हा, हो तर मोठं घर आणि पोकळ वासा. सुनबाई, छान स्वयंपाक करेन उद्या. माझी आई सुगरण आणि मी सुद्धा सुगरण, म्हणतात ना, खान तशी माती. सासूबाई म्हणतात, उद्या कळेलच ते, हातच्या काकणाला आरसा कशाला. सुनबाई यावर काय म्हणतात बघा, हो बघाच उद्या, घोडा मैदान काही लांब नाही, बघू बघू. आता मुलांनो, तुम्ही संवाद ऐकलात का सर्वांनी? याच्यामध्ये काही वाक्य आलेली आहेत. मोठं घर पोकळ वासा, खाण तशी माती, हातच्या काकणाला आरसा कशाला, घोडा मैदान काही लांब नाही, हो की नाही. ही काही खास वाक्य आहेत बघा. तर या वाक्याला आपण काय म्हणतो रे, तुम्हाला माहित आहे का हे? याला म्हणतात म्हणी. याला काय म्हणतो आपण? म्हणी. मुलांनो, आज आपण म्हणींचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला आवडतात का सर्वांना म्हणी? आता बघूया आपण हे म्हणी म्हणजे नेमकं काय असतं. तर म्हण म्हणजे नेमकं काय आहे बघा, आणि या म्हणीची काय वैशिष्ट्ये आहेत. तर मुलांनो, म्हण म्हणजे वारंवार उच्चारलेलं वाक्य. बघा, आपल्या शहरी भाषेमध्ये आपण जास्त म्हणींचा वापर करत नाही, पण तुम्ही जर ग्रामीण ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी मात्र एकदा तरी म्हणीचा वाक्याचा उपयोग केलाच जातो. म्हणजे असं वाक्य की जे वारंवार उच्चारलं जातं पण ते अर्थपूर्ण आहे, त्या विषयाशी संदर्भित आहे, त्याला आपण म्हण असं म्हणतो. म्हण म्हणजे म्हणलेले, म्हणलेले म्हण. त्याच्यानंतर बघा, हे म्हण का पुन्हा पुन्हा वापरली जाते. तर या म्हणीमध्ये आधीपासूनच्या ज्या काही आपल्या सगळ्या मानव संस्कृतीमध्ये पिढ्या झालेल्या आहेत, या सगळ्यांची जो काही अनुभव आहे, जे काही आयुष्यातलं सत्य आहे, जो काही उपदेश आहे, तो सर्व याच्यामध्ये साठवलेला आहे. आणि तो उपदेश एकाच वाक्यात सांगावा, हा त्या म्हणी पाठीमागचा उद्देश आहे. त्यानंतर बघा, म्हणी हा समाजाचा आरसा आहे. म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. तर ज्या काही आपल्या समाजामधल्या म्हणी असतील, त्या म्हणी म्हणजे जणू काही आपल्या समाजाचा आरसा असतो. त्या म्हणीमधून आपला समाज किती सुसंस्कृत आहे, किती पुढारलेला आहे, आपल्या चालीरीती कशा आहेत, आपली संस्कृती कशी आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला म्हणीमधून मिळत असते. तर मुलांनो, म्हणूनच असं म्हटलं जातं की म्हणी म्हणजे समाजाचा आरसा आहे. आणि म्हणूनच म्हणींना इथे फार महत्वाचं स्थान आहे. आता म्हणींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी शब्दामध्ये पूर्ण परिस्थितीचा अन्वयार्थ सांगितलेलं असतं. म्हणजे पूर्ण परिस्थिती काय आहे
हे एका शब्दात सांगितलेलं असतं. पूर्ण पान भरून तुम्हाला सांगून जे कळणार नाही ते एका म्हणीमध्ये तुम्हाला सर्व समजतं. तर म्हणून ही म्हण अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि त्याच्यामध्ये आहे म्हणीमध्ये युमक यमक जुळवलेले असते. जसं आपण मगाशी म्हटलं, खाण तशी माती, खाण तशी माती, मोठा घर पोकळ वासा, हो की नाही? तुला बोलता येत नाही काय? तर या सगळ्यामध्ये अशा प्रकारे हे या म्हणीचं वैशिष्ट्य असतं. आपण डोळसपणे पाहत नाही, तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला म्हणीमधून अशा प्रकारे आपल्या मनुष्य जीवनातील अनुभव, सत्य काय आहे, उपदेश कोणता केलेला आहे, म्हणीमध्ये आपल्या समाजामध्ये चालीरीती कोणत्या आहेत, संस्कृती कोणती आहे, पद्धती कोणत्या आहेत, हे सगळं आपल्याला या म्हणीमधून समजत असतं. आणि म्हणूनच असं म्हणतात की म्हणी म्हणजे समाजाचा आरसा आहे. तर यापुढे जेव्हा पण तुमच्या वाचनामध्ये म्हणी येतील तेव्हा त्या म्हणीकडे लक्षपूर्वक पहा आणि या म्हणींचा वापर आपल्या बोलण्यात करा. आता हा बोलण्यात का करायचा आहे, लिखाणात करा. का बरं? कारण इतक्या सुंदर म्हणी आहेत, इतका वाङ्मयी प्रकार आपला छान आहे, पण हळूहळू या म्हणींचा वापर आपण विसरत चाललेलो आहोत, खास करून शहरी भागामध्ये. आणि मग हळूहळू या म्हणी काळाच्या ओघामध्ये दडून जातील, त्या नाहीशा होतील. आणि म्हणूनच हा म्हणी आपला फार मोठा वारसा आहे आणि तो आपण जपला पाहिजे. आणि म्हणूनच म्हणींचा वापर आपण सर्वांनी काळजीपूर्वक, लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे. आता ह्या ज्या म्हणी आहेत या खूप साऱ्या म्हणी आहेत, खूप सगळे आहेत. आता हे काय प्रकार नाहीयेत यांचे, पण आपल्याला पटकन लक्षात यावे म्हणून याचे काही आपण भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे ऐतिहासिक म्हणी. आता ऐतिहासिक म्हणी म्हणजे काय? तर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा मोठा इतिहास लाभलेला आहे. त्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये अनेक पराक्रम झालेले आहेत. तर या पराक्रमाचा ठसा या म्हणीमध्ये उमटलेला दिसतो. आणि या म्हणी या ज्या इतिहासामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरून या म्हणी तयार झालेल्या आहेत. तर या ज्या म्हणी आहेत या ऐतिहासिक म्हणीमध्ये येतात. फक्त मराठ्यांचं तसं नाही मुलांना, तर पूर्ण भारताचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यावरून कितीतरी म्हणी तयार झालेल्या तुम्हाला दिसतील. त्यानंतर आहे स्वभावावरून म्हणी. म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. म्हणजे काय? तर एखाद्याचा जो मूळ स्वभाव आहे तो काही बदलत नाही. हा झाली स्वभावावरून म्हण. दुसरी आहे प्राण्यावरून म्हण. बघा, गोगल गाय पोटात पाय, हो की नाही? ही झाली प्राण्यांवरून म्हण. पण मुलांनो लक्षात घ्या, म्हणी ज्या आहेत या म्हणीचा मतितार्थ आणि ध्वनार्थ हे दोन वेगवेगळे आहेत. आता याचा अर्थ काय? तर म्हण जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो, पण त्याच्यामधून जो सूचित केलेला अर्थ आहे तो मात्र वेगळा आहे. आता जसं आपण मगाशी म्हणतो की कुत्र्याचं शेपूट किती पण वानळीत घातलं पण वाकडं ते वाकडच. म्हणजे काय? तर एखाद्या माणसाचा कुत्रा हे शेपूट हे आपण जर संदर्भ लक्षात घेतला तर हे एखादा स्वभाव याच्याशी जुळवलेली ही म्हण आहे. त्यानंतर परिस्थितीनुसार म्हणी. ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. आधुनिक म्हणी सुद्धा आहेत बरं का मुलांनो. जशी परिस्थिती बदलली, काळ बदलला, तसा म्हणीमध्ये बदल सुद्धा झालेला आहे. वनस्पतीवर म्हणी. पळसाला पाने तीनच, म्हणजे कुठेही जा परिस्थिती सारखीच असते. अनुभवावरून म्हणी आहेत. अवयवांवरून म्हणी आहेत. बघा, उचलली जीभ लावली टाळ्याला, हे अवयवावरती म्हणून आहे. आता याचा अर्थ काय होतो? तर उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काय? की कोणताही विचार न करता पटकन बोलणे. तर मुलांनो, अशा या ज्या सगळ्या म्हणी आहेत या म्हणीचा ध्वनयार्थ आणि त्याचा सूचितार्थ म्हणजे मतितार्थ हा काय आहे? वेगवेगळा आहे. तर त्याच्यातला मतितार्थाकडे लक्ष द्या की त्या म्हणीमधून काय सांगायचं आहे. तर पूर्ण आपल्याला एका वाक्यामध्ये जे सांगता येईल ते त्या म्हणीमध्ये आहे. तर तो समजून घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करूया. आता बघूया आपण की या ज्या ऐतिहासिक म्हणी आहेत याचा आपण काही प्रमाणामध्ये बघूया आपण की या ऐतिहासिक म्हणी कोणकोणत्या आहेत. त्याच्यातला पहिला बघा, होता जीवा म्हणून
वाचला शिवा. तुम्हाला आठवते काही मुलांनो म्हण? हो आठवते. हा, तुम्हाला माहित असेल याचा इतिहास काय आहे तो? माहित आहे. बरं, कोण सांगेल? आस्था सांगते? मी सांगू गौरव? हा सांग सांग गौरव, सांग बाळा. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जात असताना अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हमला केला, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या वाघनख्याने अफजल खानाचा बोथळा बाहेर काढला व तेथूनच बडा सय्यद याने शिवाजी महाराजांवर मागून वार केला. तोपर्यंत जिवा महालाने बडा सय्यदला ठार केले, म्हणून म्हणतात होता शिवा म्हणून वाचला, होता जीवा वाचला शिवा. फार छान गौरव, फार छान. किती म्हणीचा तू सुंदर अर्थ सांगितलेला आहेस. बघा किती छान म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. बघा सय्यद बंडा हा दांडपट्टा चालवण्यामध्ये खूप अतिशय तज्ञ होता. त्याचा दांडपट्ट्याचा वार कधीही चुकत नसे. पण सय्यद बंडाने प्रसंगावधान राखून पटकन तलवार काढली आणि तिथल्या तिथे सय्यद बंडाचा हात छाटला. त्याच्यामुळे सय्यद बंडाच्या तावडीतून शिवाजी महाराज सुटू शकले. तर या एका म्हणीमध्ये त्यांनी किती सुंदर याच्यामध्ये अर्थ सांगितलेला आहे. आणि म्हणूनच ही म्हण, त्या प्रसंगापासून ही म्हण सुरू झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर अशा प्रकारच्या म्हणी या ऐतिहासिक म्हणीमध्ये येतात. त्याच्यामध्ये बघा आधी लगीन कोंढाण्याचे, हे पण तुम्हाला माहित असेल सर्वांना. माहित आहे. मी सांगू गौरव? दुसरं कोण सांगणार का बाळांनो? गौरव, बाकीच्यांना पण विचारूया. हा बरं चल, आता मी सांगते, ऐका हा तुम्ही. शिवाजी महाराजांनी कोंढाण्याची मोहीम काढली होती, कारण कोंढाणा सारखा किल्ला हा शत्रूच्या हातामध्ये असणं हे काही योग्य नाही, हे जिजामातांनी शिवाजी महाराजांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. आणि म्हणूनच कोंढाणा किल्ला घेणं हे अतिशय महत्वाचं होतं. त्यांनी कोंढाण्याची मोहीम आखली आणि त्यासाठी ते सरदाराची निवड करू लागले. त्यांच्या डोक्यामध्ये एकच नाव होतं, ते म्हणजे तानाजी मालुसरे. या किल्ला घेण्यासाठी जर कोणी योग्य व्यक्ती असेल तर ते आहे तानाजी मालुसरे. आणि तानाजी मालुसरे यांच्या घरी रायबाचं लग्न त्यांनी काढलेलं होतं. रायबाच्या लग्नाची तयारी चालू होती आणि इकडे शिवाजी महाराजांची मोहीम चालू होती. शिवाजी महाराजांची मोहीमची आखणी चालू असतानाच तानाजी आणि त्यांचा मुलगा हे सर्वजण शिवाजी महाराजांना लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी त्यांच्याकडे पोहोचले. आणि त्याच वेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की शिवाजी महाराजांनी कोंढाण्याची मोहीम काढली आहे. त्यावेळेला त्यांनी काय निर्णय घेतला असेल तर आधी रायबाचं. म्हणजे या ठिकाणी बघा, त्यांनी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि पहिल्यांदा त्यांनी मोहिमेचं नेतृत्व करायचं ठरवलं. तर या ठिकाणी बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते कर्तव्य. आपली खाजगी कामं, आपली वैयक्तिक कामं हे बाजूला ठेवून देशाचा विचार, कर्तव्याचा विचार हा या ठिकाणी पहिल्यांदा सांगितला. म्हणजे मुलांना तुमच्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या कर्तव्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि मुलांनो, म्हणूनच असं म्हटलेलं आहे की या म्हणींमध्ये उपदेश सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर बघा, तानाजी मालुसरे निघाले कोंढाण्याची मोहीम. त्यांनी जीवाची बाजी लावून हा कोंढाणा किल्ला जिंकला. केवळ 300 मावळ्यानेशी त्यांनी कोंढाण्यावरती स्वारी केली आणि कोंढाणा किल्ला जिंकला. पण दुर्दैवाने या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे यांना वीर मरण आलं. आणि ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा ते अतिशय भावविवश झाले आणि त्यांच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं, गड आला पण सिंह गेला. सिंह गेला. आणि मग तेव्हापासून त्यांनी या किल्ल्याला सिंहगड असं नाव दिलं. तर मुलांनो बघा, अगदी अभावितपणे तोंडातून बाहेर पडलेलं हे वाक्य पण म्हणीच्या रूपामध्ये हे प्रसिद्ध झालं. आणि आज तागायत एखादी गोष्ट आली, महत्वाची गोष्ट आपण मिळवली, पण त्याचबरोबर अतिशय महत्वाची असणारी दुसरी गोष्ट जेव्हा आपण गमावतो त्यावेळेला आपण या म्हणीचा वापर करतो. गड आला पण
सिंह गेला. त्यानंतर पेडगावचा शहाणा, ही गोष्ट तुम्हाला माहितीये का रे? ही म्हण ऐकलीये का तुम्ही मुलांनो? म्हण ऐकलीये का? हॅलो, नाही. बरं बरं. पेडगावचा शहाणा बघा, ह्याच्या पाठीमागे सुद्धा एक घटना आहे. काय झालं माहितीये का? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकामध्ये भरपूर खर्च झाला होता आणि अशा प्रकारे स्वराज्याची तिजोरी आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी मराठे वेगवेगळ्या ठिकाणी मोगलांच्या प्रदेशामध्ये लूट करत होते आणि स्वराज्यात भरण्याचं काम करत होते. असंच एका ठिकाणी ते पेडगाव हे मोगलांच्या ताब्यात असलेलं मोठं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणावरती त्यांना छापा घालायचा होता. मराठी निघाले छापा घालण्यासाठी आणि पेडगावला जेव्हा ते आले त्यावेळेला तिथे जो सरदार होता बहादूर खान कोकलताश, त्याचं नाव काय? बहादूर खान कोकलताश. औरंगजेबानी पेडगावची संरक्षण करण्यासाठी मोठी मोगल फौज दिलेली होती आणि मराठे त्या पेडगावमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की इथे तर मोठा फौजफाटा आहे आणि मग ते त्या फौजफाटा बघून परत फिरले. मोगलांना वाटलं चला मराठे घाबरले आणि त्यांचा पाठलाग करत करत ते लांब पर्यंत निघाले. मराठी फौज ही पुढे धावत होती, त्याच्या पाठलाग करत करत मोगली फौज धावत होती. हळूहळू पेडगावची हद्द मागे पडली आणि पेडगाव पासून मराठी सैन्य आणि मोगलांचं सैन्य खूप लांब आलं. इतक्यात काय झालं की त्या ठिकाणी जंगलामध्ये दडून बसलेलं मराठी सैन्य अचानकपणे मोगलांच्या सैन्यावर तुटून पडलं. हे दे मार अशी लुटालूट सुरू झाली आणि त्याचबरोबर उरलेलं जे सैन्य होतं ते पेडगाव मध्ये शिरलं आणि त्यांनी पेडगाव पूर्ण लुटलं आणि त्यावेळेला 1 कोटीची लूट त्यांनी या पेडगाव मधून मिळवली आणि अशा प्रकारे स्वराज्याचा खजिना त्या ठिकाणी भरला गेला. म्हणजे बघा पेडगावचं सैन्य कशासाठी होतं? तर पेडगावचं रक्षण करण्यासाठी, हो की नाही? पण पेडगावचा जो सुभेदार होता त्याने काय केलं? त्या मराठ्यांच्या सैन्याच्या पाठीमागे ते सैन्य पाठवलं. इकडे पेडगाव त्यांनी मोकळं सोडलं. त्याचीच संधी मराठ्यांनी घेतली. मराठ्यांची चाल होती पण त्या चालीमध्ये पेडगावचा बहादूर खान हा फसला आणि पेडगाव लुटलं गेलं आणि म्हणून तेव्हापासून असं म्हणतात की पेडगावचा शहाणा. छान आहे की नाही बघा? म्हणजे कोणाची चाल कशी असेल, आपला हेतू मुळात काय आहे हे लक्षात ठेवणं इथे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मुलांनो, पेडगावचा शहाणा जेव्हा अतिशहाणपणा कोणी करतं, कोणी मूर्ख बनतं, तेव्हा त्याला म्हणतात पेडगावचा शहाणा. त्यानंतर बघा, कात्रजचा घाट दाखवणे. माहिती तुम्हाला? माहितीये का मुलांनो? नाही माहिती. चला बरोबर. आता तुम्हाला बऱ्याचशा बघा अशा प्रकारच्या या म्हणी जाणून घ्यायच्यात. कात्रजचा घाट दाखवणे ही जी घटना, तुम्हाला शाहिस्ते खानची स्वारी तुम्ही ऐकली असेल, हो की नाही? हो. तुम्हाला माहितीये सगळ्यांना? नाही. शाहिस्ते खानची स्वारी माहिती नाहीये? शिवाजी महाराजांची माहितीये. हा, लाल महालामध्ये स्वारी शाहिस्ते खानाची बोट छाटली होती, हो की नाही? हा, तर शिवाजी महाराज अगदी मोजक्या मावळ्यानिशी लाल महालामध्ये शिरले. त्यांनी लाल महालामध्ये हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये शाहिस्ते खानाची बोट छाटली गेली. शाहिस्ते खानाकडे मोठी फौज होती पण या फौजेमध्ये शिरून, लाल महालामध्ये शिरून शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छाटली. आणि अशा ठिकाणी जास्त वेळ थांबणं हे अतिशय घातक होतं हे शिवाजी महाराजांना माहित होतं. नव्हे त्यांची तसा बेतच होता. आणि शिवाजी महाराज हे काम झाल्याबरोबर त्वरेने तिथून बाहेर पडले. त्वरेने बाहेर पडल्यानंतर काही वेळातच मोगली सैन्य जागं झालं, शाहिस्ते खानाचं सैन्य जागं झालं आणि ते शिवाजी महाराजांच्या पाठलागावर निघालं. शिवाजी महाराजांना हे माहीतच होतं की आपल्या पाठीवर मोगली सैन्य येणारच आहे. मग त्यांनी काय केलं तर 100-150 बैल त्यांनी बरोबर आणले होते. त्याला मशाली बांधलेल्या होत्या. त्या मशाली त्यांनी पेटवल्या आणि कात्रजच्या घाटामध्ये सोडल्या. मोगल शाहिस्ते खानच्या सैन्याला वाटलं की शिवाजी महाराज याच दिशेने जात आहेत आणि म्हणून ते बैलांच्या पाठीमागे पाठलाग करत गेले आणि इकडे
त्यांना सगळ्यांना चकून शिवाजी महाराज सिंहगडावरती व्यवस्थित सुखरूप पोहोचले. आणि म्हणून अशा प्रकारे कोणाला फसवून कुठे कसं करावं या सगळ्यांचा उपदेश जर कोणाला द्यायचा असेल तो म्हणजे कात्रजचा घाट. कोणाला कसं घेरावं, कोणाला कुठे चकवा द्यावा, कसं चुकवावं त्याला म्हणतात कात्रजचा घाट दाखवणे. आवडलं का मुलांनो तुम्हाला? हो टीचर. तर बघा या पाठीमागे किती छान घटना घडलेल्या आहेत. या घटनेच्या म्हणींच्या निमित्ताने इतिहास आपल्याला कळतो आणि तो इतिहास आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण इतिहास हा आपला वैभव आहे, आपला अभिमान आहे. बघा, एक बाजी बाकी सब पाजी. तुम्हाला इतिहासामध्ये पहिला बाजीराव पेशवे तुम्हाला माहिती असतील. पहिले बाजीराव पेशवे हे अतिशय पराक्रमी होते, अतिशय पराक्रमी होते. त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या सर्व म्हणूनच त्यावेळेला कुतुबशहाने असं म्हटलं होतं की एक बाजी बाकी सब पाजी. म्हणजे बाकी सगळे निकामी आहेत, एक बाजीराव काहीतरी पराक्रमी आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे एक बाजी बाकी सब पाजी. त्याच्यानंतर बघा, बचेंगे तो और भी लढेंगे ही म्हण ऐकली तुम्ही? ऐकली का मुलांनो? नाही ऐकली? छान. अतिशय जोशपूर्ण अशी ही म्हण ज्या घटनेवरून तयार झालेली आहे ती घटना अशी आहे की दिल्ली जवळ उत्तरेला यमुनेच्या तीरावरती बुराडी घाट जवळ दत्ताजी शिंदे आणि रोहिलेचा नजीब खान आणि कुतुबशाह या दोघांमध्ये प्रचंड मोठी लढाई झाली. धुमशान झालं अगदी. आणि या लढाईमध्ये अतिशय महत्वाचे असे आपले दत्ताजी शिंदे यांना अचानकपणे गोळी लागली. ते घोड्यावरून खाली कोसळले. त्याला या कुतुबशहाच्या सैन्याने घेरलं, त्यांना जखमी केलं आणि या जखमी अवस्थेमध्येच कुतुबशहाने त्यांना कैद केलं. आणि कुतुबशहा इतका क्रूर होता की तो या दत्ताजी शिंदेच्या छातीवर बसला आणि तो म्हणाला, क्यों पाटील और लढोगे? दत्ताजी शिंदेने तेवढ्याच त्वरेने उत्तर दिलं, हा क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. बघा मुलांनो, तर या म्हणीमधून तुम्हाला असा ज्वलंत पराक्रमी स्वाभिमानी इतिहास तुम्हाला कळतोय. आणि म्हणूनच कितीही सैनिक, कितीही समोर मृत्यू असला, कितीही संकट आली तरी बचेंगे तो और भी लढेंगे ही जी धैर्याची भावना आहे, ही जी पराक्रमाची भावना आहे, ही या म्हणीमधून तुम्हाला दिसून येतोय. तर मुलांनो, अशा प्रकारे या ऐतिहासिक म्हणी आहेत. फक्त याच नाही बरं का मुलांनो, तुम्ही जर गुगलवर सर्च मारलं तर तुम्हाला अशा कितीतरी म्हणी दिसतील की ज्या इतिहासाशी संबंधित आहे, जे आपल्याला माहित नाहीये. तर मुलांनो, या सर्व म्हणी तुम्ही समजून घ्या, कारण हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि तो आपण जपलाच पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आता सगळ्याच म्हणी आपण इथे घेणं काही शक्य नाहीये, म्हणून थोड्या थोड्या म्हणी सगळ्यांमधल्या आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली म्हण बघा, अडला हरी गाढवाचे पाय धरी. ही म्हण तुम्ही ऐकली असेल नेहमी. ऐकलीये. का बरं असं म्हणतात माहितीये तुम्हाला? अडला हरी गाढवाचे पाय धरी. माहितीये? मी सांगू गौरव? हा सांग ना बाळा. आपल्याला जर एखादी मदत हवी असेल व आपल्याकडे एखाद्या मूर्खाची सुद्धा मदत मागावी लागते, त्याला म्हणतात अडला हरी गाढवाचे पाय धरी. अगदी बरोबर गौरव, अगदी बरोबर, अगदी बरोबर. छान बाळा. तर त्याच्या पाठीमागे कथा एक अशी आहे की एकदा एक ज्ञानी पंडित जंगलामधून जात होते. आणि त्यांना एका गावाला जायचं. तुम्हाला माहितीये पूर्वी काही रस्ते वगैरे नव्हते, सगळे रस्ते जे होते ते जंगलातून वगैरे जाणारे होते. आणि कधी कधी अनोळखी जंगलातून जाताना व्यक्ती रस्ता चुकायची आणि त्यांना योग्य रस्ता सापडत नसायचा. मग जंगलामध्ये किंवा वाटेमध्ये जो कोणी सापडेल, जो कोणी भेटेल त्याला ते रस्ता विचारत पुढे जायचे. तर अशा प्रकारे एकदा जंगलामध्ये एक ज्ञानी पंडित जे होते ते रस्ता चुकले होते आणि त्यांना आजूबाजूला कोणी दिसेना. तर रस्ता कोणाला विचारू विचार करत करत चालले होते. इतक्यात काय झालं की त्यांना एक माणूस झाडाखाली बसलेला दिसला. त्यांना वाटलं चला बरं झालं, आता मी ह्याला विचारतो आणि म्हणजे मला रस्ता कळेल. ते त्या माणसाकडे गेले. त्या माणसाला हाक मारली, ओ भाऊ, ओ भाऊ. तो माणूस काही लक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी परत हाक मारली, ओ भाऊ, ओ भाऊ. तो माणूस काही लक्ष द्यायला तयार नाही. तो माणूस काय करत होता, तो झाडाकडे बघत होता आणि काहीतरी मोजत होता.
वरती बघत होता आणि काहीतरी मोजत होता. तर त्यांना कळेना की हा काय मोजतोय. त्याने परत हटकलं. शेवटी तो म्हणाला, ओ चुकवलत ना तुम्ही मला. त्यांना काही कळेना काय चुकवलं मी. अहो मी या झाडाची पानं मोजत होतो. त्यांना कळेना झाडाची पानं म्हणजे काय. अहो आमच्या गुरुनी मला सांगितलंय तू या झाडाची पानं मोज. आता म्हणून मी काय करतोय, गुरुची आज्ञा मानून या झाडाची पानं मोजते. तुम्ही मला चुकवलत की नाही, आता मला परत सगळं करावं लागेल. मी काय तुम्हाला सांगणार नाही, मी पहिल्यांदा झाडाची पानं मोजणार आहे. आता या ज्ञानी पंडितला प्रश्न पडला, आता काय करू, ते दुसरं कोणी नाहीये, काय करू आता, कोणाला विचारू. मग त्यांनी सांगितलं, अरे एक काम करतोस का, मी तुला ना झाडाची पानं मोजून देतो, तू मला फक्त माझी एक मदत कर. तो म्हणाला, हा काय पाहिजे तुम्हाला. तर म्हणाला, मला ह्या रस्ता पाहिजे. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला रस्ता, पहिल्यांदा तुम्ही मला या झाडाची पानं सांगा मोजून किती आहेत ते. आता पंडिताला प्रश्न पडला. मग त्यांनी काय केलं, वरती बघितलं, मोजण्याची ऍक्शन केली, थोडा वेळ ऍक्शन 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 केली आणि त्याला सांगितलं की या झाडाची पानं 12,03,000 आहेत. अरे वा, तुम्हाला लगेच मोजता आली, छान छान. मग त्याने तो छान आकडा लक्षात ठेवला आणि त्याने सांगितलं की चला आता मी या गुरुला जाऊन सांगतो की या झाडाची पानं एवढी आहेत. आणि मग त्यांनी त्या ज्ञानी पंडितांना गावचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे बघा मुलांना, तो झाडाची पानं मोजणारा माणूस कसा होता रे. मंद. मंद बुद्धी. का, पण तो मोजत होता. पण अशा मूर्ख माणसाची सुद्धा काही ज्ञानी माणसांना काही वेळेला पाय धरावे लागतात, त्याची मदत घ्यावी लागते. गौरवने अतिशय छान सांगितलं की अशा व्यक्तीची मदत घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे ही म्हण आली, अडला हरी गाढवाचे पाय धरी. त्यानंतर बघा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ही म्हण माहितीये तुम्हाला. हो माहितीये मॅडम. मी सांगू. हा सांग बाळा, सांग बाळा. बाई जो हुशार असतो त्याला तर काय येत नाही, जे ढ असतं त्याला येतं. बरोबर, जो खूप शहाणपणा करतो त्याचा बैल रिकामाच असतो. म्हणजे त्याच्या पाठीमागे कथा एक अशी आहे की सदानंद नावाचा एक मुलगा गृहस्थ होता, एक मुलगा होता, तरुण होता. तर त्याच्याकडे 2 बैल होते, बैल जोडी म्हणतात की नाही. तर त्या काळामध्ये शेती, खूप प्रमाणामध्ये शेती केली जायची. आणि या सदानंदकडे 2 छान धष्टपुष्ट असे बैल होते आणि ते दिसायला पण खूप छान होते. जो तो येईल तो त्या धष्टपुष्ट सुंदर बैलाची स्तुती करायचा. सदानंद वाटलं की अरे वा, माझे बैलाची सर्वजण स्तुती करायचे. मग तो काय करायचं माहितीये, त्या बैलांना कामच लावायचं नाही, नुसतं गोठ्यामध्ये त्यांना बसवून ठेवायचं, त्यांना छान खायला प्यायला घालायचा. त्यांना लोक सांगायचे, अरे तुझ्याकडे इतकी छान बैलजोडी आहे, त्यांना झुंप, तू शेती कर, तुला भरपूर पीक निघेल. पण सदानंद मात्र नाही, अजिबात नाही. म्हणून त्या बैलांना त्याने काय केलं, तसंच बांधून ठेवलं. आणि एक दिवस कालांतराने ते दोन्ही बैल मेले. इथे सदानंदची शेती पण झाली नाही, शेती पडून राहिली आणि बैलही गेले. त्याच्यामुळे असं म्हणतात की बैलाला त्याने कामही लावलेलं नाहीये, म्हणून असं म्हणतात की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. त्यानंतर बघा, गाढवाला गुळाची चव काय, हे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही. छान आहे की नाही म्हणे. हा सांग बाळा. म्हणजे गाढव जो आहे तो गवत खातो, त्यामुळे त्याला गुळाची चव गोड असते, ती कळणारच कशी. अगदी बरोबर, अगदी बरोबर, बरोबर की नाही. गाढवाची बुद्धी ती किती, गाढवाची धाव ती किती, त्याला गुळ म्हणजे काय माहिती नाहीये, त्यामुळे गुळ खूप छान आहे, गुळ खूप पौष्टिक आहे. पण गाढवाला गुळाची चव काय असणार, म्हणजे गाढवाला गुळाची किंमत काय असणार आहे. म्हणजे एखाद्या मूर्ख माणसाला ज्याला त्याची किंमत नाहीये, त्या वस्तूची, त्या गोष्टीची ज्याला किंमत नाहीये, त्याला त्याची किंमत काय करणार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की गाढवाला गुळाची चव काय. बघा, वासरात लंगडी गाय शहाणी, ऐकली म्हण ही. हा, सांगा बरं याचा अर्थ माहितीये का. मी सांगू. हा सांग. सर्वजणच ढ असल्यावर एखादा जरी त्यातून जरा हुशार असल्यावर त्याला म्हणतात वासरात लंगडी काय शहाणी. फार छान, फार छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. गोगल गाय आणि पोटात पाय. सांगा बरं.
एखादा माणूस खूप शांत असतो पण तो हळूच खोड्या करतो म्हणून त्याला म्हणतात गोगलगाय पोटात पाय. बरोबर, अगदी बरोबर. अगदी शांत वाटणारा माणूस पोटात पाय. हा, तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला हा अनुभव येत असेल बघा, की मुलं शांत बसलेली असतात पण त्यांची आतून खोडी चालू असतात. त्यांना काय म्हणतात? गोगलगाय आणि पोटात पाय. हा, अग अग म्हशी मला कुठे नेशी. ही म्हण माहिती आहे तुम्हाला? हा, एखादी व्यक्ती असते ना, आपली चूक कबूलच करत नाही, ती आपल्या चुकीचं समर्थन करत असते. त्याला म्हणतात अग अग म्हशी मला कुठे नेशी. आता याच्यामध्ये बघा, ह्या ज्या सगळ्या म्हणी आहेत की नाही, या सगळ्या म्हणी फक्त मराठीमध्ये आहेत असं नाहीये, तर त्या मराठीमध्ये आहेत, बंगलामध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, तामिळमध्ये आहेत. अशा अनेक म्हणी आहेत की ज्या सगळ्या भाषेमध्ये आहेत. त्याचे शब्द वेगळे असतील पण त्याचा अर्थ मात्र तोच आहे. आता एक उदाहरण म्हणून आपण इथे फक्त एक मराठी म्हण घेतलेली आहे. मुलांनो बघा, मराठीमध्ये काय म्हणतो? आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करणे. म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला मला अपशकुन करायचंय. पूर्वी शकून अपशकुन या गोष्टी फार मानल्या जायच्या, की मला अपशकुन झाला, मग आता माझं कामच होणार नाहीये असं मानलं जायचं. आणि म्हणून अपशकुनाला फार महत्व होतं. म्हणून कुणाला तरी अपशकुन करायचं म्हणून माझंच नाक मी कापून घेतलं, तर अपशकुन झाला का? तर हा काय आहे? या म्हणीचा अर्थ आहे. आता अशाच अर्थाची दुसरी एक म्हण आहे बांगलामध्ये, निजेर नाक केते प्रेर यात्रा भणे. म्हणजे काय? माझंच नाक कापून मीच कोणाला तरी अपशकुन करायचंय. इंग्लिशमध्ये तशी दुसरी म्हण आहे, ती म्हणजे टू कट ऑफ द वन्स नोज टू स्पाइज वन्स फेस. ही काय आहे? इंग्लिशमध्ये म्हण आहे. तुम्हाला आणखीन एक माहिती असेल बघा इंग्लिश मधली, जुनं ते सोनं. माहितीये का तुम्हाला? टीचर, ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज ओल्ड. ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज ओल्ड इज गोल्ड. नाचता येईना अंगण वाकडे. हिंदीमध्ये म्हण कोणती आहे त्याला? सांगा बरं. नाचता येईना अंगण वाकडे. हिंदीमध्ये काय म्हणतात? मॅडम मी सांगू? मॅडम मी सांगू वेदांगी? नाच न जाने अंगण टेढ़ा. अगदी बरोबर, नाच न जाने अंगण टेढा. तर मुलांनो, जशा मराठी म्हणी आहेत तशाच इतर भाषेमध्ये सुद्धा म्हणी आहेत. आता मला सांगा, या सेम टू सेम म्हणी त्या तिकडे कशा गेल्या रे? तुम्हाला माहितीये का? या सारख्याच म्हणी इंग्लिशमध्ये म्हणा, बांगलामध्ये सेम टू सेम म्हणी कशा झाल्या रे? सांगू शकाल? तर मुलांनो, पूर्वीच्या काळामध्ये आणि आताही माणूस व्यवसायानिमित्त, इतर कोणत्या कामानिमित्त एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जातो. त्या प्रदेशाबरोबर तो आपल्या बरोबर आपली संस्कृती, आपली भाषा त्या ठिकाणी घेऊन जातो. त्या ठिकाणची लोकांमध्ये तो मिसळतो. त्यावेळेला काही वेळेला तिथली संस्कृती, त्याची भाषा हे दुसरे लोक स्वीकारत असतात. अशा प्रकारे भाषा ही आणखीन समृद्ध होत असते. त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये बौद्ध भिक्खू होते, साधू संत होते, व्यापारी होते. हे व्यापारानिमित्त, धर्माच्या प्रचारानिमित्त या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जायचे आणि त्यांच्या बरोबर ही भाषा सुद्धा, या म्हणी सुद्धा त्यांच्या बरोबर नवीन प्रदेशामध्ये रुजायच्या. आणि मग अशा प्रकारे या सगळ्या म्हणींचा प्रसार या एका भाषेतून, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये अशा प्रकारे झालेला आहे. आणि मुलांनो, कोणतीही भाषा समृद्ध होत असते ती अशाच प्रकारे, कारण सर्व भाषामध्ये जेव्हा चांगल्या गोष्टी या दुसऱ्या भाषेमध्ये मिसळतात त्यावेळेस भाषा आणखीन समृद्ध होत असते. हो की नाही? तर मुलांनो, अशा प्रकारे या वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा म्हणीमधलं साधर्म्य तुम्हाला दिसतं. ठीक आहे? आता बघा, तुम्हाला मी काही वाक्य इथे दिलेली आहेत. बघा, पहिलं वाक्य कोण वाचणार आहे? गौरव वाच बघा. जोपर्यंत प्रतिपद होते, धन संपत्ती होती, तोपर्यंत त्याच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवेनिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला असे म्हणतात ना. सांगा बरं, इथे कोणती म्हण आपल्याला घालता येईल? असतील जिथे तर असतील तिथे तर
जमतील भूते म्हणजे काय की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा अडका आहे, तुमच्याकडे संपत्ती आहे, तोपर्यंत खूप माणसं म्हणजे असतात. आपल्याकडे जोपर्यंत चांगली वस्तू आहे तोपर्यंत तिथे माणसं जमतात. अगदी बरोबर. चांगली वस्तू संपली की त्यातून माणसं निघून जातात. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर बाळा. लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत वस्तू आहे, तोपर्यंत तुमच्या आजूबाजूला खूप मित्र जमतील. आणखी काही जमतील. तुमच्यावरती वेळ येते, तुमच्यावरती एखादं संकट येतं किंवा तुम्हाला दुसरा मी बोलू. त्यावेळेला अशी माणसं निघून जातात. ती केवळ स्वार्थापोटी, स्वतःच्या फायद्यासाठी अशा व्यक्ती जमलेली असते. त्यानंतर दुसरं वाक्य वाचा मला. मी वाचू. छानची कंपास पेटी हरवली तिने ती घरी शेजारी पाजारी जाऊन जाऊन पाहिली पहिले पण कंपास पेटी कुठेच नव्हती. शेवटी धीर हरायची दप्तरात सापडली म्हणतात ना. काखेत व्हायचा गावाला वळसा. काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे जवळच वस्तू आहे पण ती आपल्याला दिसत नाही. म्हणजे जवळच वस्तू असून ती सर्वत्र शोधत बसतो. हा, इथे बघा, पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. मी सांगू टीचर. हा बोल बाळा. तहान लागली की विहीर खणते. अगदी बरोबर आहे. तहान लागली की विहीर खणते. आपण पण असं करतो का रे मुलांनो? आपण पण असं करतो का? तहान लागली की विहीर खणतो का? कधी करतो बरं? परीक्षा आली की अभ्यासाला बसतो, हो की नाही? हो ना, करतो ना आपण पण असं. मग तेव्हा आपण काय करणार? तहान लागली की विहीर खणायची, हो की नाही? म्हणून आधीपासूनच अभ्यास केला तर परीक्षेला येतात. अचानकपणे जर केला तुम्ही अभ्यासाला बसला तर तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून इथे म्हणतात तहान लागली तर विहीर खणायची. पुढे बघा, फर्नांडिस खूप बुद्धिवान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तस तसे त्यांच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, सांगा बरं. खान तशी माती. खान तशी माती. म्हणजे वडिलांचे गुण मुलांमध्ये सुद्धा उतरलेले आहे. त्याला आपण काय म्हणू? खान तशी माती. खान तशी माती किंवा बाप तसा बेटा. बाप तसा बेटा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. तर मुलांनो, आज आपण अगदी कमी म्हणींची माहिती पाहिलेली आहे. कारण आजच्या या पाठामध्ये आपल्याला सगळ्याच म्हणी घेणं काही शक्य नाहीये. पण त्यावेळेला आपण काय करायचं आहे की आपण आपल्या वाचनामध्ये ज्या म्हणी येतील त्या म्हणी एका बाजूला वहीतले 2-4 पानं बाजूला काढून ठेवायची आणि अशा सगळ्या म्हणी लिहून काढायच्या. आणि लिहिल्यानंतर आपल्या निबंधामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये आपण एखादी गोष्ट लिहितो, त्या गोष्टीमध्ये या म्हणीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. तर मुलांनो, आज आपण अशा प्रकारे म्हणींची माहिती पाहिलेली आहे. आता तुम्ही स्वाध्याय म्हणून काय कराल? तर आठवत असलेल्या कोणत्याही 10 टीचर, आमच्या स्कॉलरशिप पुस्तकातील म्हणी लिहू? हो चालेल, पण त्याचा अर्थ लिहायचा बाळा त्याच्याबरोबर, नुसते लिहायच्या नाहीये. तर काय करायचं? काय करायचं? त्याचा अर्थ पण त्या म्हणी समोर लिहायचा आहे. आणि उद्या मला ग्रुपवर तुम्ही पाठवालच अभ्यास करून. कराल ना? हो हो टीचर. ओके, मी उद्या तुमच्या अभ्यासाची सर्वांच्या अभ्यासाची वाट बघणार आहे. ठीक आहे? चला, तर आज आपण इथेच थांबूया. बांधायचे पावसाला. सर्वांना धन्यवाद. तुम्ही मुलांनी सर्वांनी छान उत्तरं दिलीत, त्यामुळे सर्वांना धन्यवाद. थँक्यू टीचर. वेलकम. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर.
दुसरं चालू होतं आता. टीचर आता इतिहासाचं लेक्चर आहे ना. टीचर हा बाळा आता इतिहासाचं लेक्चर आहे.